मॅच पाठवतो तुला पाठवतो. वेल त्यानंतर या ठिकाणी आदरणीय श्याम लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. श्यामजी लोंगले यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. साहिल बेलोसे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आदरणीय अनिलजी देशमुख यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण श्याम लोंगले यांना सन्मानित करायचंय. यांचा सुद्धा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय दिनेश येरुणकर यांचा सन्मान. आदरणीय रघुनाथभाई निगोडकर यांना विनंती करेल की आपण दिनेश येरुणकर यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सौरभ चला गौरव आपण कुठे गायब झालेत. सार्थक सर सार्थक सुरभे आपण मंचाकडे या त्वरित. बिग फाईट बिग बॅटल यावेळी आपण पाहतो. एकीकडे नंदनपाडा ना त्याच्या विरोधात कोयना टीम. चला आगेत आमचे येरुणकर सर आहेत. त्यांच्या शुभ आवाजात आपण कॉमेंट्री जरूर ऐकूयात. हॅलो हॅलो. जाऊया सामन्याकडे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून जाऊया स्पर्धेकडे. पहिल्या चेंडूवर विकेट आले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये योगेशजी हॅट्रिकसाठी आहे आणि 2 धावा मिळाल्या आहेत. ह्या 2 धाव्याने अकाउंट ओपन केलेलं आहे. 2 अंपायर एकच आहे ना. बाला सालुंके एकच. बाला सालुंके ह्याच्या जमान्यातील खूप मोठा बॅट्समन. पुण्यनगरी पलजरी या ठिकाणी हे ग्राउंड सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ग्राउंड आहे. सचिन तेंडुलकरचे गुरु ह्या ग्राउंडवर येऊन गेलेले आहेत. सचिन तेंडुलकरचे गुरु या ग्राउंडवर येऊन गेलेले आहेत बक्षीस समारंभासाठी एक 7-8 वर्षापूर्वी. जबरदस्त शॉट. मिड विकेट मिळाला. चुकी झाले.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. संघ हारला तर तुमच्या संघाला ट्रॉफी नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. संघ हारला तर संघाला ट्रॉफी नाही. क्रिकेट मध्ये तुम्ही चुकी करू शकत नाही. ज्या वेळेला तर अख्ख्या गावातून तुम्ही 11-12 निवडलेले असतात तर परफेक्ट पाहिजेत. फिल्डिंग वर मॅच जिंकू शकतो. आपण बघितलं एका कॅचवर सूर्यकुमारनी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. क्रिकेटमध्ये तुम्ही फिल्डिंग चांगली करावी लागेल तुम्हाला. सुजितजी दलवे उपसरपंच जांभेवले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत आणि वळूया कॉम्बॉक्सकडे जिथे येरुणकर सर जोडले जातील. नक्कीच ज्या वेळेला गावचे सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक मॅच बघायला येतो त्यावेळेला त्यांच्या टीमचं होप्स खूप वाढलेले असतात. जांभिवली वावशीचे जवळचं गाव जांभिवली आणि चौकार आलाय आणि पंच म्हणून तिथे मला वाटतंय सूरज पांडे, चुलबुल पांडे आणि बाला सालुंके. त्याच्या जमान्यातील एक वेगवान गोलंदाज सह्याद्री सिलपाटा टीममधून खेळायचा. जबरदस्त शॉट आहे. यावेळेला फिल्डिंग होईल. बाला सालुंके यांचा काही निर्णय नाही. थर्ड अंपायर. यस, थर्ड अंपायर कॉम्बॉक्समध्ये येते. थर्ड अंपायर म्हणून काम पाहत आहेत. थर्ड अंपायर म्हणून कोण पाहत आहे? थर्ड अंपायर म्हणून अविनाशजी पालांडे, रिव्हर्स स्वीपचा बादशाह, कालापूर तालुक्यातील नॉट आउट आहे. रिव्हर्स स्वीपचा बादशाह अविनाश पालांडे. त्याच्या जमान्यात खूप मोठा क्रिकेट खेळायचा. श्रीदत्त क्रिकेट संघाकडून सलामीला जायचा आणि हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यामुळे धावसंख्या स्थिर राहते आणि 6 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर. प्रत्येक वेळेला तुम्ही टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग करू नका कारण की इंग्लिशमध्ये एक फ्रेजेस आहे, डू नॉट वेस्ट द टाईम बिकॉज टाईम इज मनी. वेळेचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या. एक बॉल या चुलबुल पांडे, अजून एक बॉल शिल्लक आहे. स्कोअर झालाय 6. नाही नॉट आउट आहे. कधीच सांगितलं जेव्हा बाला सालुंके यांचा काहीच इशारा आला नाही. बाला सालुंके खूप वेगवान गोलंदाज होता त्याच्या जमान्यात. सह्याद्री सिलपाटा टीममधून खेळायचा. नक्कीच जबरदस्त शॉट. हा चौकार जाणार. आउटफील्ड फास्ट आहे. आउटफील्ड फास्ट आहे. अरे माझ्या कर्मा, पडू बिडू नका. तुम्हालाच खर्च करावा लागेल. तिकडे टीम खर्च करते, आपल्याला स्वतः खर्च करावा लागेल. आणि यासाठी प्रकाश मामा सुर्वे, आमचे तुकाराम मामा, आमचे मामा निगुडकर मामा यांची खूप प्रोत्साहन असेल या पोरांना, पळसाई क्रिकेट संघाला. आणि मनोजसुद्धा खूप काही करतोय, जो वडसिलाला कार्यरत आहे. वडसिलाला मनोज. मगाशी मी पाहिलं पलजरीच्या मॅचमध्ये, मी घरून पाहत होतो ती मॅच. प्रकाशदादा कधी म्हातारा होणार नाही. जसं सचिन तेंडुलकर कायम खेळत राहिला तसा प्रकाश मामा अजून खेळतोय. मी लहान होतो तेव्हापासून खेळतोय प्रकाश मामा, जवळजवळ 25 वर्षे. आणि गोलंदाज शुभम गोलंदाजी करतोय. नेवालीकडे शुभम बेलोशे, यांच्याकडे शुभम आडनाव शुभम जाधव. नंदनपाडा विकी आंबरेची टीम. विकी आंबरे आहे का नाही माहिती नाही. त्यांच्यात एक डॉक्टर सुद्धा आहे. आणि विकी आंबरे खाली आहे का? विकी आंबरे आणि त्यांच्यात एक डॉक्टर सुद्धा येतात. त्यांच्या गावाला नंदनपाडा प्रीमियर लीग होते संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला. मी गेलो होतो तिथे कॉमेंट्री करायला. विकी आंबरेची टीम. आणि विकी आंबरेच्या घरी माझी जेवणाची सोय झाली होती. विकी आंबरे धन्यवाद. माझे मित्र कल्पेश शिर्के, मॅन फ्रॉम वर्णे. वर्णेची टीम पण पप्पूनी चांगली बनवली होती. पप्पू देशमुख. वर्णेची टीम पण चांगली बनवली होती. आणि त्यांनी एक शॉट आहे. व्हॉट अ शॉट. आणि कॅच ग्राउंडच्या आतमध्ये. शॉट होता परंतु आतमध्ये. शॉट गेला नाही प्लॉटमध्ये. फलंदाज होतो प्लॉटमध्ये.
खेलना चाहते थे कई ओवर, लेकिन ऊंचाई ज़्यादा लंबाई कम, इसी की वजह से आउट हो गए ये बल्लेबाज। बाएं हाथ के बल्लेबाज बहुत ही बेहतरीन होते हैं, जैसे कि सनत जयसूर्या, सौरभ गांगुली, एडम गिलक्रिस्ट, मैथ्यू हेडन, युवराज सिंह, हाल ही में यशस्वी जायसवाल। यशस्वी पुढचा चेंडू आणि नवीन फलंदाज येतोय आकाश। आकाश तारेकर सारखा फलंदाजी करतोय का पाहूया। आकाश तारेकर, मला बायकरमॅन रायगडचा। व्हॉट हॅपन, थोडंसं रनअप चुकलंय आणि त्यामुळे डेड बॉल घोषित केलेलं आहे। डेड बॉल, चेंडू मरत नाही परंतु डेड बॉल बोलतात। बोलायला काही बोलतात, मराठी भाषा अशी आहे की पलवाई तशी पलते आणि वलवाई तशी बोलते। कालूबालूने आम्हाला सांगितलं आहे मराठी भाषा डबल मिनिंग। दादा कोंडके स्वर घोषित केलेला आहे। पंच या ठिकाणी बोलतात, दोन्ही हात समांतर करतायत आणि सांगतायत की हा अवांतर चेंडू आहे। हॅलो, या अवांतर धावेने धावसंख्या वाढते, इथे गुणलेखक म्हणून काम पाहतायत। हॅलो, सोहम शिर्के गुणलेखक, एक क्वालिफाईड गुणलेखक। शुभम शिंदे, सोहम शिंदे सॉरी। जबरदस्त शॉट आहे, वॅकंड एरियामध्ये चौकार जाईल, नो डाऊट नो डाऊट। हॅलो, हॅलो, आणि धावसंख्या वाढते आणि जाऊन उपस्थिती 15 या धावसंख्येवर। हॅलो, हॅलो, असं वाटलं होतं की पहिल्याच चेंडूवर जेव्हा विकेट गेली होती तेव्हा असं वाटलं होतं की धावा कमी होतील सर, परंतु नाही, त्यांनी जो आक्रमकता होती ती सिद्ध केलेली आहे। एक षटकार सुद्धा आला या षटकामध्ये, नाही षटकार नाही चौकार आलाय। मला वाटतं 3 धावा सुद्धा आल्यात ना, 12 झाल्यात, 15 झाल्यात। डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय। दूधवाले शिंदेची चिरंजीव, परंतु त्याच्याकडे मला दुधाची ताकद दिसत नाही। नक्कीच नक्कीच, जबरदस्त शॉट, बॅक टू बॉलर, परंतु तिथे फिल्डर आहे आणि थोडंसं पंबल, आणि पंबलचा डायरेक्ट हिट पाहिजे होता, डायरेक्ट हिट। बचपन में कंचे कम केले, संक्रांतीला पूर्वी गोट्या घालायच्या, गोट्या कमी घाललाय त्यामुळे नेम नाही, गोटी नेम पाहिजे। कुणाल 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 जाधव, थोडंसं फंबल झालं, बॉल पकडला होता, थोडंसं हातात न सुटला, त्याबरोबर 2 धावा। या वेळेला मात्र अप्रतिम, जखमीवर मलम। मगाशी जर का मिसफील्ड झाली नसती तर एकच धाव आली असती आणि हा षटकार आला नसता। क्रिकेटमध्ये जर तरला काय अर्थ नाही। नवजोत सिंग सिद्धू म्हणतात, जर माझ्या काकीला मिशा असते तर मी चाचेला चाचा म्हणालो असतो। अगर मेरे चाचे को मूछे होती तो मैं चाचे को चाचा कहता, ये नवजोत सिंग सिद्धू का कहना है। सर नवजोत सिंग सिद्धू हमेशा कमेंट्री करते हैं तो काफ़ी कुछ सिखाते हैं अपने को। नेक्स्ट मॅच असेल पौद आणि त्याच्या विरोधात जनमान सुभाष नगर। लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल द्या, बॉल। आदरणीय शुभमजी मालुसरे यांना विनंती की आपण मंचावरती या, आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। शुभमजी मालुसरे सर, आपण मंचावरती या। नक्कीच तुमचं खूप स्वागत केलं जाईल इथे आयोजकांकडून, पलसाई क्रिकेट संघ पलसदरी यांच्याकडून तुमचं स्वागत। चेंडू चेक केला जातोय, मला वाटतं ह्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झालेली ती शिंदे 23। तसं पाहायला गेलो तर आपण मराठी म्हणतो, परंतु आपण माफ करा म्हणत नाही, सॉरी बोलतो। काय शॉट आहे, क्लासिक। इंग्लिशमध्ये एक फ्रेजेस आहे, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। तुमचा क्लास आहे ना तो परमनंट असतो आणि तुमचा फॉर्म टेम्पररी, म्हणजे युवराज सिंगचा फॉर्म नाही, संघाच्या बाहेर जावं लागलं, काही वेळेला तुमचा फॉर्म जातो, परंतु तुमच्याकडे जो क्लास आहे ना तो कायमचा तुमच्याकडे राहतो। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। 2 षटके संपलेले।
अ? नितेश जाधव मितेश जाधव यांचा भरणा जास्त आहे या टीममध्ये. जसं जाधव आवकी घोडीलची टीम असली का पिंगळे पालांडे, पलजरीची असली का शिंदे सुर्वे, तसं नावड्याची असली तर आगिवले आणि आडप, आणि जामरुखचे असले तर खांडेकर आणि खांडेकर, आणि नवगरचे असले तर सगळे देशमुख. पप्पू देशमुखने आमच्या इथे एक टीम आणली होती डावला कल्याण, आणि पहिला नंबर मारला होता डावला कल्याण. पप्पू देशमुख त्या टीमचा स्पॉन्सर होता. नक्कीच पुढचा चेंडू चांगला शॉट आहे आणि हा जाईल बाला. या सिटीचा सिक्सर चुलबुल पांडेचा इशारा येतो. बाला सांगतो की हा षटकार आहे. या 6 धावेने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवर. शॉर्ट पिच बॉल होता आणि परफेक्ट क्लासिक शॉट. प्रभाकर देशमुख म्हणजे पप्पू, प्रभाकर देशमुख वरणी टीमचा स्पॉन्सर असतो तो, आणि हा परफेक्ट शॉट होता. आणि याच्यावर छाप लिहिली होती ज्या बॉल द्यायचा, बॉलची पूर्तता करायची आहे. हा परफेक्ट शॉट होता आणि हा षटकार. मितेश जाधव मॅन फ्रॉम जांभिवली. कोयना म्हणजे वावंडलच्या तिथं आहे तो, वावरल्याच्या बाजूला, वावंडल आणि वावरल्या म्हणजे गिरीश कदमचं गाव. रुबीला कार्यरत होते आणि पहिली टीम होती गिरीश कदमची, लीडर होते रुबीला. मी खूप वर्ष कॉमेंट्री करते, मला माहिती आहे. परंतु पलत जरी माझ्या आत्याचं गाव आहे, माझ्या मामांचं गाव आहे. जबरदस्त शॉट खेळून काढला, पॉईंटला बीट केलाय. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालाय. 2 धावा पूर्ण करेल, 2 धावेने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. 37 लॉस ऑफ 3 विकेट. 37 लॉस ऑफ 3 विकेट. राहुल कमाल लाजवाब. राहुल भोसले कमाल लाजवाब राहुल या भारतीय टीमकडे. जबरदस्त शॉट वॅकेंट एरियामध्ये, पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4, धावसंख्या वाढेल आणि जाऊन पोहोचेल ती 41 लॉस ऑफ 3 विकेट. मोठं टार्गेट सेट करता येते. ज्या वेळेला पहिल्याच चेंडूवर विकेट गेली होती तेव्हा असं वाटलं होतं की कुठेतरी 30च्या आत थांबवतील, परंतु नाही. इरादा स्पष्ट, इरादा पक्का तर मकरच आणसपुरे म्हणतो दे धक्का. इरादा पक्का तर दे धक्का. धक्काच दिलेला आहे. जोर का धक्का धीरे से लगा है. मितेश जाधव का ये जोर का धक्का. मितेश जाधव खूप लांबच्या रेन. जबरदस्त शॉट कॅच आहे. राहुल कमाल लाजवाब. राहुल होते चुकीला माफी नहीं. राहुल मिलेल चौकार. कमाल कर दिया भाई साहब, धोती को फाड़ के रुमाल कर दिया. कमाल लाजवाब. राहुल के पास से गलती. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 45. कोयना बॅटिंग करतो ना, 45 धावा झाल्यात. शिंदे 45 धावा म्हणजे षटकामागे 15ची सरासरी. खूप मोठे षटक, खूप मागलं षटक. जबरदस्त फटकेबाजी मितेश जाधवची. मितेश जाधव अरे माझा कर्मा. खूप मोठे षटक. चुलबुल पांडेचा इशारा होतोय. षटकार आणि काय चुलबुल. नो बॉल. 1+6 एकूण 7 धावा. नो बॉल आहे. खूप मोठे षटक, खूप मोठे षटक. रिव्ह्यू थर्ड अंपायर अविनाश पालांडे कार्यरत व्हायचंय.
हा सेकंड बाउन्स आहे अविनाश बघ बाउन्स आहे का अविनाश पालांडे थर्ड अंपरच्या भूमिकेत रिव्हर्स स्वीपचा बादशाह अविनाश पालांडे थर्ड अंपायरच्या भूमिकेत डिसिजन पेंडिंग आहे आपण बघतो आपण डिसिजन पेंडिंग रिव्ह्यू दिल्यानंतर येस इट इज अ नो बॉल येस जवळजवळ डोक्याच्या लेवलला हा बॉल होता आणि परफेक्ट कलेक्शन मितेश जाधवचं मितेश जाधवचं कल्पेश शिर्के सुद्धा वर्ण्यावरून आलेले आहेत मॅच बघायला त्यांचं खूप खूप स्वागत पलसाई क्रिकेट संघाकडून आमचे श्याम मामा दिसत नाही शशिकांत दरेकर हे टीममध्ये खेळायचे हे सगळे जुने प्लेयर मला वाटतं प्रकाश मामा शशिकांत दरेकर आमचा श्याम मामा आमचे मामा इथे बसले ते पण त्या टीममधनं खेळायचे महेंद्र मामा पलसदरीची टीम त्यावेळेला खूप फार्ममध्ये होती खूप मोठी टीम होती पलसदरीची मला माहिती आहे एक 20 वर्षापूर्वी 3 ग्राउंड आणि येथील तेवढ्या टीम घ्यायचे 3 ग्राउंड केले होते आम्ही आणि प्रकाश महेंद्र मामांना माहिती आहे 3 ग्राउंड केले होते आणि एका नंबर ग्राउंडचा ताबा घ्या दुसऱ्या नंबरचा घ्या आणि त्यावेळेला हे नव्हतं थर्ड अंपेअर वगैरे हा पण चांगला फटका आहे काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक धाव तर घेतलेली आहे एक धाव मिळेल एका धावेने धावसंख्या वधारेल 53 मगाशी 45 होते तेव्हा षटकार आला आणि नो बॉल होता त्यामुळे 7 धावा मिळाल्या 52 झाल्या आणि यानंतर एक धाव एकूण धावा 53 धावा झालेले आहेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सुद्धा 3 षटकांमध्ये 53 धावा या खेळाडूंनी केल्यात कोयना संघ आता स्ट्राईक आकाश पालकर यावेळेला डॉट चेंडू होते ओव्हर समाप्त झालेली आणि धावसंख्या स्थिर राहते 53 या धावसंख्येवर जर का 54 झाल्या असत्या तर 18-54 झाल्या असत्या परंतु 17.33 ची सरासरी या ठिकाणी हे माझं कॅल्क्युलेशन आहे मी मराठी शाळेत शिकलोय 17.33 ची सरासरी जर का अजून एक धाव आली असती तर 18ची सरासरी असती आणि पहिल्याच चेंडूवर जेव्हा विकेट गेली होती तर मला असं वाटलं होतं की 40च्या आतमध्ये कुठेतरी रोखतील परंतु त्यांचा इरादा पक्का आहे आणि या सत्रातील शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय हॅलो 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 गोलंदाज राहुल भोसले एक मगाशी कॅच घेतली नाही कॅच सुटली त्यांच्याकडनं आणि त्यांचे अतिरिक्त खेळाडू म्हणून ते बसले ते हसले त्यांचं नाव राहुल भोसले आणि त्यांचे अतिरिक्त खेळाडू हसले गालातल्या गालात कॅच सोडल्यावर कॅच कधी जाणून बुजून सोडत नाही चुकी होते क्रिकेटमध्ये राहुल भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भोसले बंटी नाव घ्यायला काय मी काय त्याची बाईक नाही घेतो पण आपण नाव घेतो लग्नानंतर आणि हा चांगला फटका आहे स्वीट साऊंड डायरेक्ट हिट नाही करता आणि एक अतिरिक्त रन मिळेल जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव मिळाली हिट करण्याचा प्रयत्न होता विकेट घेण्याचा प्रयत्न होता एका धावेने धावसंख्या वधारेल जाऊन पोहोचेल 54 या धावसंख्येवर 54 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी समालोचन करत होता अतिशय क्वालिफाईड आणि व्यावसायिक समालोचक असलेला मयूर कांबळे आयुष्यमान मयूर कांबळे मॅन फ्रॉम जामरुक बीड आणि रफ्तार के सौदागर राहुल भोसले रफ्तार के सौदागर लाइक झहीर खान परंतु हा उजवा आहे आणि एक गोलंदाज मी पाहिला आता IPL मध्ये दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो कमंदू मेंडिस आणि वाईट दिला एक अवांतर धाव मिळते
कमिंदू मेंढू दोन्ही हाताने डावऱ्याला उजव्या हाताने टाकतो, उजव्याला डावऱ्या हाताने टाकतो. मी कमाल करतो. कमिंदू आकाशी मोरे, शुभमजी दाभाडे आणि अमोलजी अडप या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका, सिक्सर. सिक्सर बॅट मधून निघाल्यानंतर असं वाटलं होतं की हा सिक्सरच जाईल. फ्लॅट सिक्स, फ्लॅट. आणि धावसंख्या मला वाटतं 61. जर का कुणाला भूक लागली असेल तर अंडाभाऊची सोय केलेली आहे. बिंदास जाऊन का आणि पैसे देऊन का. नाही नाही ते मी बोलणार नाही. संदेश देशमुख, मॅन फ्रॉम वरने, टायगर फ्रॉम कर्जत. स्वर घोषित केला. एक अवांतर धाव, धावी संख्या वाढते, जाऊन पोहोचते 62. चुलबुल पांडे वन्स मोर. नाही नाही काही नाहीये. हे अतिशय नावाजलेले पंच बाला सालुंके. मी ज्या वेळेला सह्याद्रीमध्ये कार्यरत असतो, ज्या वेळेला खेळायचो तेव्हा तो खूप मोठा गोलंदाज होता. सिक्सर लगातार बॅक टू बॅक सिक्सर मारतोय. वेस्ट टाईज चेक करायचे. अविनाश पलांडे चेक करायचे. वेस्ट आईस. हां वेस्ट आईस चेक करायचे. नाही नाही फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. खाली आहे चेंडू. मस्त ग्राउंड बनवलाय. खूप खूप खर्च केलाय या टुर्नामेंटसाठी. विशालजी निगुणकर यांचं स्वप्न होतं की आपल्या इथे नाईट रजनी झाली पाहिजे. चांगली बिल्डिंग, अप्रतिम, देखणी, लाजवाब. विशालजी निगुणकर यांचं स्वप्न होतं की आपल्या गावामध्ये नाईट रजनी व्हायला पाहिजे आणि ते सत्यात त्यांनी उतरवले आणि त्यासाठी बराचसा खर्च त्यांनी केलेला आहे. पलट जरी प्रीमियर लीग मध्ये तो म्हणाला होता की आपल्या इथे नाईट मॅच ठेवायच्या आणि जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. विशालजी निगुणकर किसी की नहीं सुनता. अरे माझ्या कर्मा 1+6 एकूण धावा येतील 7. अरे माझ्या कर्मा. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गुडनेस. एकतर दिवाळी आणि त्यामध्ये हा बोनस, दिवाळीचा बोनस भेटलाय. 0 धावामध्ये 7 धावा, 0 चेंडूमध्ये 7 धावा. हा दिवाळीचा बोनस 0 चेंडूमध्ये 7 धावा. आणि जो अतिरिक्त खेळाडू आहे ना त्यांचा, तो खूप सांगतोय की हा असा चेंडू टाकेल, हा नो बॉल टाकेल किंवा वाईट टाकेल, असा अतिरिक्त खेळाडू पाहिजे. पाठीराखा असा होता असा. असू दे, हसी मजाक झाला पाहिजे कारण की 12 वाजून गेलेले, दिवस बदललेला आहे. आज बुधवार आहे. आज थोडासा नल्या कांडेल्या इंदरीकर महाराज म्हणतात, नल्या कांडेल्या खातील बहुतेक आज बुधवार आहे. अरे माझ्या कर्मा, ओ माय गुडनेस. पुन्हा एकदा वाईट. खूप मोठं षटक. मला वाटतं हे षटक संपायला खूप वेळ लागेल. आतापर्यंत चेंडू टाकून झाले शिंदे. 8 चेंडू टाकून झालेत आणि हा 9वा चेंडू, 9वा चेंडू.
या षटकातील 9वा चेंडू. 9 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. खूप खूप मोठं लांबडं षटक म्हणता येईल. एकाच षटकामध्ये मला वाटतं 2 षटकं टाकतोय की काय. 9 चेंडू टाकून झालेत. अरे माझा कर्मा, एक तर वाईट नाही तर सिक्सर, वाईट नाही तर सिक्सर. आणि धाव संख्या झालेली ती शिंदे 84. अजून 100ला नाही 90 करायला चान्स आहे. संधी या स्पर्धेचा यश स्कोर आहे अगदी घरेलू मैदानावरती. संघाने 102 धावा मारल्या त्यांच्या घरच्या ग्राउंडवर. घरच्या ग्राउंडवर दादासारखे खेळतात ते. दादा आहेत घरच्या ग्राउंडवर. 102 धावा मारणं कायचं काम नाही. आणि इथे सेकंड नंबरला जातील बहुतेक. अजून एक षटकाराला तर जवळजवळ 90 धावा येतील. विकी आंबरे 50 साठी 6 धावांची गरज आहे. विकी आंबरे हा खूप अष्टपैलू असा खेळाडू आहे नंदनपाड्याचा. आज डॉक्टर मॅच बघायला आले नाही वाटतं. नंदनपाड्याचे एक डॉक्टर आहेत, खोपोलीला त्यांचं हॉस्पिटल आहे, ते आले नाही. आणि खूप हौशी आहेत दादा. 40+ नाही 50+ आहेत. मी नंदनपाडा प्रीमियर लीगला गेलो होतो कॉमेंट्री करायला. तिथे मी पाहिलं होतं डॉक्टरांना. आणि नंदनपाडा टीमने आमच्या इथेच रनरअप होते गोडोलीच्या. हा लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल टू गो. षटकार आला तर 90. नाही फर्स्टला आहे. नो मॅन्स लँड म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर अरे माझा कर्मा. 3 धावा कसा तरी चेंडू भेटलाय आणि 3 धावा भेटल्यात. अरे माझ्या कर्मा. एक तर दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. 3 धावा भेटल्या आणि धावसंख्या झाली 87. षटकार मारला असता तर 90 झाल्या असत्या. दादा 87 धावा झाल्यात. काय बोलाल तुम्ही, काय सांगाल तुम्ही दादा? तुम्ही एक सिनियर समालोचक आहे. तुमच्या पुढे मी लहान आहे. मी जवळजवळ 15-1 वर्ष कॉमेंट्री करतोय. परंतु तुमच्याकडनं मला काहीतरी ऐकावं असं वाटेल. काय म्हणाल या धावसंख्येविषयी? नक्कीच जोरणकर साहेब तुमच्या प्रश्नाचं जरूर उत्तर देईल. सेकंड इनिंगला जेव्हा जोडला जाईल तेव्हा तुम्हाला उत्तर जरूर मिळेल. परंतु या ठिकाणी सन्मानाकडे जाऊया. इनिंग ब्रेक जरूर पाहतोय. आकाशजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आकाशजी मोरे आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं जिथे आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय शुभ